प्रेज लॉर्ड. प्रभूच्या वचनाकडे आम्ही जाऊया आणि आज आम्ही पवित्र शास्त्रामधून आम्ही पाहणार आहोत देवाच्या गोष्टीकडं. जेव्हा देवाचे लोक दुर्लक्ष करतात तेव्हा काय होतं. पहिले शमूएल याचा 4था अध्याय आणि याच्या 19 ते 22 ही वचनं आम्ही पाहत आहोत. आणि ही वचनं वाचत असताना जो विषय आपल्या समोर येत आहे, इखाबोध, वैभव नाहीसं झालं. देवाच्या गोष्टीकडे जेव्हा दुर्लक्ष होतं तेव्हा आमच्या जीवनात, परिवारात, मंडळीत, गावात देवाचं वैभव नाहीस होतं. जेव्हा देवाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जातं, हा विषय या शास्त्र भागातून आम्ही पाहणार आहोत. पहिले शमूएल 4था अध्याय 19 ते 22 वचनं वाचूया. त्याची सून फिनासची बायको ही गरोदर असून तिचा प्रसूती काळ जवळ आला होता. देवाचा कोष नेला आणि आपला सासरा व नवरा हे मृत्यू पावले. हे वर्तमान ऐकून तिला कळा लागल्या व ती ओनवी होऊन प्रसूत झाली. तिचा प्राण जाते समयी ज्या स्त्रिया तिच्या भोवती उभ्या होत्या त्या तिला म्हणाल्या, भिवू नकोस, तुला पुत्र झाला आहे. पण ती काही एक बोलली नाही व त्यांच्या बोलण्याकडे तिने लक्षही दिले नाही. तिने त्या बालकाचे नाव इखाबोध असे ठेवले. ती म्हणाली, इस्रायेलाचे वैभव नाहीसे झाले आहे. देवाचा कोष गेला आणि आपला सासरा व पती हे मृत्यू पावले, म्हणून ती असे म्हणाली. ती म्हणाली, इस्रायेलाचे वैभव गेले आहे, कारण देवाचा कोष नेला आहे. ओके. या 4 वचनांमध्ये जो विषय आपल्या समोर येत आहे तो हा आम्ही पाहणार आहोत. देवाचं वैभव नाहीसं होतं, नाहीसं झालं. कधी? जेव्हा देवाकडं, देवाच्या गोष्टीकडं दुर्लक्ष होतं तेव्हा. आणि प्रियजनो, ह्याच पुस्तकामध्ये अशा खूप साऱ्या घटना आहेत तिथं तुम्हाला आणि मला पाहायला भेटेल की देवाचं वैभव नाहीसं झालेलं आहे. आणि जो शास्त्रभाग आम्ही बघितला, जे वचन आम्ही बघितलं, यामध्ये आम्हाला पाहायला भेटतं की फिनासची बायको गरोदर असून होती आणि तिचा प्रसूती काळ जवळ आले होता. आणि तिच्या कानावर एक बातमी आली आणि बातमी अशी आली की देवाचा कोष नेला. सगळ्यात पहिले तिला ऐकायला भेटलं आणि तिला दुःख नाही झालं नवरा मेल्याचं, सासरा मेल्याचं. जर आम्ही 4 वचनं वाचू, एक गोष्ट वारंवार येते, देवाचा कोष नेला, देवाचा कोष गेला, देवाचा कोष नेला. नवऱ्या मेल्याचं काही उल्लेख इतका आलेला नाही, एकदाच आलेला आहे. आणि एक सर्वसाधारण स्त्री आहे, इतर स्त्रियांसारखी याजकाची पत्नी आहे. पण आम्ही पाहतो मरताना फक्त तिची ओळख आलेली, तिचं नाव पण नाही. पण असं सांगण्यात येते की तिला ऐकायला आलेलं आहे की कोष गेला आणि तिला त्रास सुरू झाला आणि तिला मुलगा झाला. त्या मुलाकडे तिचं लक्ष नाहीये, लक्ष आहे कोशाकडं. आणि ही एक अशी स्त्री आम्हाला पाहायला भेटते जिच्या चरित्राविषयी किंवा या एवढ्या घटनेवरून आम्हाला पाहायला भेटतं ती कशा प्रकारची स्त्री असेल किंवा ही कशा प्रकारची व्यक्ती असेल की जी मरायला टेकलेली आहे पण तिचं लक्ष देवाच्या पवित्र कोशाकडे. तिचा नवरा देवाचा सेवक आहे, तिचा सासरा देवाचा सेवक आहे आणि तिच्या नवऱ्याविषयी तिला काही असं घेणं देणं वाटलं नाही किंवा जन्माला आलेल्या लेकराविषयी पण तिला काही खास जाणवलं नाही. पण तिला एका गोष्टीची तळमळ लागलेली आहे, एका गोष्टीकडे तिचं पूर्ण मन लागलेलं आहे, देवाचा कोष नेला. आणि या समयामध्ये देवाचा कोष वास्तविकतेमध्ये उपस्थितीचं आणि सामर्थ्याचं प्रदर्शक दर्शन होतं. जिथं कुठं हा कोष जायचा तिथं अद्भुत चमत्कार घडायचे आणि देव त्याच्या लोकांना जिंकवत होता. पण आम्ही पाहतो की या घटनेमध्ये की देवाचा कोष गेला हे तिच्या कानावर गेलं आणि तिला त्रास सुरू झाला, त्यात तिला मुलगा झाला. आणि वचन आम्हाला सांगते लोकांनी जर देवा तिला सांगितलं तिला मुलगा झाला, ती काही एक बोलली नाही, लोकांच्या बोलण्याकडे तिचं लक्ष गेलं नाही. पण ती जे बोलायला लागली ते लोकांनी ऐकलं. ती लोकांना बोलायला लागली. काय बोलायला लागली? तिने त्या लेकराचं नाव मारताना इखाबोध ठेवलं, म्हणजे वैभव नाहीसं झालं. आज जर आम्ही बघतो
अनेकांचा जन्म सणावाराप्रमाणे ठेवलेला असतो, म्हणजे आठवणीसाठी. तारीख लक्षात राहत नाही, सण तरी लक्षात राहतो. आपल्याकडं जुन्या काळामध्ये म्हणजे 40-50 वर्ष जर आम्ही अगोदर पाहिलं तर अशा रीतीने नावं ठेवले जायचे की त्या सणाला धरून म्हणजे बरोबर लक्षात राहील की काय नाव होतं. इस्रायलमध्ये पण अशीच परंपरा आम्ही पाहतो की घटना काय घडली तिला म्हणजे ती संवेदनशील होती, तिला माहित होतं काय घडलेलं आहे आणि जगामध्ये काय जन्माला आलेलं आहे. आणि या लेकराची ओळख चिन्ह काय आहे जगाला, ते हे त्याचं नाव. आणि त्याचं नाव तिने इखाबोत ठेवलं, म्हणजे वैभव नाहीसं झालं. आणि ती म्हणाली मग इस्रायलचं वैभव नाहीसं झालं. प्लीज नाहीसं झालेले, गेलेलं नाहीये. ती बोलत आहे इस्रायलचं वैभव नाहीसं झालं. आज ख्रिस्ती या नात्याने आमचं वैभव काय आहे आम्ही विचार केला पाहिजे. आम्ही ख्रिस्ती आहोत, आमचं वैभव काय आहे. कदाचित आपले वैभव बायको असेल, नवरा असेल, लेकरं असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, शेती, प्रॉपर्टी असेल. हे ख्रिस्ती व्यक्तीचं वैभव नाहीये, हे जगातल्या लोकांचं वैभव आहे. कारण स्तोत्र 20वा अध्याय 7 वचन सांगतं, कोणी रथाची कोणी घोड्याची बढाई मारतं, ते वैभव आहे लोकांचं. कोणी सोन्याचं बढाई मारतं, ते त्यांचं वैभव आहे. कोणाकडे हिरे मोती ते त्यांचं वैभव आहे. आणि तुम्हाला सांगू, हे का वैभव नाहीसं झालं, व्यक्ती पण नाहीसा होतो. आणि इथं ती बोलती इस्रायलचं वैभव नाहीसं झालं. एक सर्वसाधारण स्त्री आपल्या शहराला, देशाला आणि इतर लोकांना सांगते आमचं वैभव काय आहे. तिच्या आयुष्यात कधी तिला मंदिरात समोर येण्याची संधी मिळाली नसन किंवा सेवा करायची संधी मिळाली नसन, पण मरताना ती एक संदेश देऊन चाललेली की जे आपलं वैभव होतं ते संपलेलं आहे. आपलं वैभव आता संपुष्टात आलं, आता आपल्याकडे वैभव नाही राहिलेलं. आणि काय होतं वैभव इस्रायल लोकांचं आणि ख्रिस्ती लोकांचं वैभव काय असावं. इथं आम्ही पाहतो त्या काळामध्ये कोश होता, तो कोशच गेला. आता देव कुठून उत्तर देईल, देव कशाद्वारे आम्हाला मदत करल, कशाच्या द्वारे आम्ही जिंकणार. कारण अनेक वर्षांपासून हा कोश आमच्या सोबत होता, हा आम्हाला जिंकून द्यायचा, हा आमच्या अभिमानाचा जिंकण्याचा विषय होता. आता कोश नाहीये. प्रश्न येतो, ती तिच्या नवऱ्याबद्दल का तिला असं वाटत नाहीये. जर आम्ही भारतामध्ये विचार करू, नवरा दुष्ट असो, नवरा दारुडा असो का वाईट असो, मारताना बायको खूप रडती, खरं आहे की नाही. लेकरं रडतात, परिवार रडतो. पण आम्ही पाहतो ही आपल्या नवऱ्याप्रती काहीच प्रतिक्रिया दाखवत नाहीये. हा तो नवरा आहे जो देवाची सेवा करणारा आहे. त्या नवऱ्यासाठी ती काही शोक व्यक्त करत नाहीये. का असं. तिला कोशाबद्दल घेणं देणं आहे, पण नवरा मेला, तो कसा मेला, काय आहे याच्याविषयी तिला काही शोक नाही, काही दुःख नाही. असं का. आम्हालाही जाणून घ्यायला पाहिजे की ती कोशाबद्दल तिचं मन लागलेलं आहे आणि त्याच्या पायी तिचा जीवही चालला. तिचा प्रसूती काळ जवळ आला, म्हणजे तिची वेळ नव्हती, ती बाळाला जन्म देण्याची वेळ नव्हती आम्ही जर पाहतो. पण जेव्हा तिच्या कानावर ही बातमी आली, देवाचा कोश गेला, तिला कळा सुरू झाल्या. आणि बघा, एखाद्या व्यक्तीचं ऑपरेशन असेल किंवा एखादा नाजूक हृदयाचा असेल किंवा एखाद्या व्यक्तीची डिलिव्हरी जवळ असेल स्त्रीची, तर त्यांना काही गंभीर बातम्या त्यांच्या कानापर्यंत जाऊ देत नाही. तिच्या कानावर तर गंभीर बातमी गेली, तिने ऐकली. एक नाही, 3 बातम्या तिने ऐकल्या. पहिली, कोश नेला. दुसरी, सासरा मेला. तिसरी, नवरा मेला. आणि तिला त्रास सुरू झाला. तिच्या मनाला लागलं ते की जे आमच्या देशासाठी अभिमान आणि आम्हाला खूप उपस्थितीचं कारण होतं ना, तेच आमच्यापासून गेलं. आणि त्याच्यात दुःखदायक 2 गोष्टी आणखीन ऐकल्या आणि तिला त्रास सुरू झाला. आणि वचन सांगत आहे, लेकराचा जन्म तिने दिला,
पण तिचाही जीवन प्रवास संपला. ही वेगळी व्यक्ती आहे एका घरामधली. बाकीचे 2 प्रकारचे मृत्यू आहेत, 2 प्रकारे मृत पावले लोक आहेत. आणि आम्हाला इथं पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटतं की का ती असं बोलली. जगाच्या लोकांकडं जगाचं वैभव आहे. कोणी प्रॉपर्टीचं वैभव दाखवतो, कोणी सोन्याचं, कोणी घोड्याचं. कारण त्या काळात घोडे, रथ ते खूप श्रीमंतीचं आणि प्रसिद्धीचं माध्यम होतं त्या काळामध्ये. आणि लोकांना ते दाखवायला, त्यामध्ये चालायला, त्यामध्ये राहायला लोकांना खूप आवडत होतं. परंतु पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही पाहतो तर परमेश्वर वारंवार सांगतो की जे देव नाहीत तो देव तरी कोणत्या राष्ट्राने बदलले काय. आणि परमेश्वर म्हणतो पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला ज्यामध्ये हित नाही अशा गोष्टींशी केला आहे. प्रियजनो, आम्ही पाहतो की जगातल्या लोकांकडे वैभव काय माहितीये का? त्यांच्या वस्तू आहे, त्यांचे स्थान आहेत, त्यांची शेती असेल, त्यांच्या जगाच्या देणग्या, जगाच्या वस्तू असतील. आणि ख्रिस्ती व्यक्तीकडे हे वैभव नाही आहे. ख्रिस्ती व्यक्तीकडं वैभवाची एकच गोष्ट आहे, त्याचा परमेश्वर जिवंत देव हा आमच्या जवळ पाहिजे. याचा अनुभव, याची अनुभूती आम्हाला असली पाहिजे. आणि जेव्हा व्यक्ती आलिशान सुखी जीवनाला आपलं वैभव बनवतो तेव्हा तो याच्या शेवटाकडे जातो. हिजकिया राजाच्या विषयी जर आम्ही पाहतो, जेव्हा त्याला आजारातून परमेश्वराने बरं केलं, तर एका प्रसंगामध्ये तुम्ही दुसरे राजे याच्या 20व्या अध्यायात पाहताल, तिथं तुम्हाला पाहायला भेटल त्याने बाबेलच्या राजाला आपलं वैभव दाखवलं, सगळं वैभव दाखवलं. आणि नंतर यशया संदेष्टा त्याला भेटायला येतो आणि यशया संदेष्टा त्याला विचारतो, तो राजा तुला भेटायला आला, तू काय काय दाखवलं? तो म्हणतो मी माझं सगळं वैभव दाखवलं. तिचा देव खिन्न होतो आणि देव यशया संदेशाद्वारे हिजकिया राजाला बोलतो की आता तुझ्या मुलांना पकडून नेतील आणि तुझ्या मुलांना गुलाम करतील. तू जे सगळं काही दाखवलं ना ते केल्यामुळं तुझ्याकडं काहीच शिल्लक राहणार नाही आणि तुझ्यापासून होणारे तुझे पोटचे मुलगे यांना पकडून नेतील आणि बाबेलच्या राजवाड्यात त्यांना खोजे बनवून ठेवतील. आपलं वैभव त्याने एका राजाला दाखवलं. यशा त्याला म्हणतो तुझ्या मुलांना गुलामी करावं लागन. आणि हिजकियाला ते सर्वसाधारण वाटलं. बघा, जगाचं वैभव, जगाच्या गोष्टी आज अनेकांसाठी हे वैभव आहेत. लोक त्याच्यासाठी जगतात. ख्रिस्ती मनुष्याने देवासाठी जगावं, देवाच्या गोष्टीसाठी जगणं गरजेचं आहे. आणि हेच जगाचं वैभव अनेकांसाठी बरबातीचं कारण ठरतं. नबुकदनेस्सर राजा याच्याविषयी तुम्ही पाहतो, जेव्हा त्याने अनेक राजांवर, अनेक देशांवर त्याने जय मिळवला, तो आपल्या गच्चीवर राजवाड्याच्या फिरत होता आणि स्वतःची बडबड करत होता, एक सगळं वैभव मी केलेलं आहे, मी माझ्या हिमतीने, माझ्या ताकदीने केलंय. त्याच्याशी स्वतःशी बोलत असताना एक आवाज तो ऐकतो आणि त्याला सांगण्यात येतं की तुला विधित करण्यात येते, हे सगळं तुझ्यापासून घेण्यात येते आणि तुझ्यावर काळ लोटतील, 7 काळ लोटतील किंवा काही काळ लोटतील तुझ्यावर. तोपर्यंत तुला समजणार नाही आणि जेव्हा तुला समजल तेव्हा तुला बुद्धी वापस भेटल आणि तू तोपर्यंत प्राण्याप्रमाणे, जनावरांप्रमाणे चारा करशील. आणि ते वाणी संपती न संपतीच तो वेळा झाला आणि काही काळ तो जनावरांसारखं चारा खाऊ लागला. एक वैभवशाली राजा जो आपल्या धनाचा, आपल्या संपत्तीचा, आपल्या देशाचा प्रौढी मिरवत होता, तो जनावरांप्रमाणे चारा खाऊ लागला. आणि जेव्हा त्याला बुद्धी आली ना, दानिएलाचा 4था अध्याय तुम्ही वाचाल ना, तो स्वतः त्याने लिहिलेला आहे आणि तो लिहितो मानवी राज्यावर परात्पर देवाची सत्ता आहे. त्याला जंगलामध्ये याचं ज्ञान झालं, तो लीन आणि नम्र झाला आणि तो सांगतो वैभव कशामध्ये आहे आणि वैभव कशामध्ये नाहीये. हे शास्त्री विषयी आम्ही पाहतो, ही स्त्री अशी लिहिती, अशी बोलती आणि आम्ही पाहतो की ती जगाला सांगते मरताना
आमचं वैभव काय आहे, आमच्यासाठी वैभव काय. पण आम्ही पाहतो तिचा पती एक देवाची सेवा करणारा सेवक आहे. आणि का ती तिच्या पतीकडं तिचं मन नाहीये, जर आम्ही पाहतो तर आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये पाहायला भेटेल की एक धार्मिक घराणं एका दिवशी संपतं, एकाच दिवशी त्या घरावर न्यायाचा प्रसंग येतो. असं काय होतं? आणि जर आम्ही पवित्र शास्त्र पाहतो तर हा अध्याय आम्हाला देवाचा आदर करण्याविषयी सल्ला देतो. आणि जर नाही तर प्रियजनो, हा न्यायाचा प्रसंग त्या प्रत्येकावर आहे जे देवाला सहज घेतात, देवाचा वेळ, देवाच्या प्रत्येक गोष्टीला सहज घेतात. आणि इथं आम्हाला पाहायला भेटतं ती स्त्री जगाला सांगते, परंतु तिच्या पतीविषयी काय, तिच्या पतीची ओळख काय आहे, पवित्र शास्त्र आम्हाला ते सांगतं. का देवाचं वैभव तिथून गेलं, का दुर्दशा झाली, का देवाकडे दुर्लक्ष झालं, कशामुळं. आणि प्रियजनो, काय आम्ही देवाकडे लक्ष लावतोय का, आम्हाला हे पण माहीत असणं गरजेचं आहे. याच अध्यायाचा दुसरा अध्याय याच्या 12 वचनाकडे आम्ही जेव्हा जातो तेव्हा हे 12 वचन आम्हाला एलीच्या मुलांविषयी एक ओळख सांगतो. एलीचे पुत्र आदम होते, त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. एलीचे पुत्र अदम होते आणि त्यांना परमेश्वराची ओळख नव्हती. इंग्रजीमध्ये असं म्हटलेलं आहे, ते सैतानाचे पुत्र होते. एक शब्द आहे सन ऑफ बेलियाल, आणि हा इंग्रजी मधला शब्द नव्या करारात पौलाने करिंथकराच्या पत्रातही दिलेला आहे. दोनदा हा शब्द आलेला आहे, सन ऑफ बेलियाल. आणि याचं जर आम्ही स्पष्टीकरण करू किंवा याचं जर आम्ही भाषांतर बघितलं तर याचा अर्थ आम्हाला सांगतो, हे सैतानाचे पुत्र होते. एलीचे पुत्र कोणाचे पुत्र होते? सैतानाची मुलं देवाची सेवा करतात. आणखीन सोप्पा, जर इंग्रजीमध्ये आणखीन एखादं भाषांतर आम्ही बघितलं तर ते भाषांतर असं सांगतं की ते बेईमान होते. बेईमान माणूस काय करते माहितीये का? देवाची सेवा करते. आता हे वचन कोणाविषयी? आम्ही सेवा करणाऱ्यांविषयी आम्हाला पाहायला भेटते. पण सेवा करणारा बेईमान आहे, पहिली ओळख त्यांची, तो देवाचा नाहीये, ते सैतानाची मुलं आहेत. आणि त्यांच्याविषयी जर आम्ही पाहतो तर आम्हाला खूप काही पाहावयास भेटते. आणि बेलियाल या शब्दाचा अर्थ जर आम्ही पाहतो, निरुपयोगी, दुष्ट. आज अनेक जण देवाची सेवा करतायत माहितीये, पण त्यांचं वर्तन, त्यांचं हृदय दुष्ट आहे. अनेक जण देवाची सेवा करतात आणि सेवा करायची कोणालाही मनाई नाहीये, खूप चांगला काळ आहे. पण एक लक्षात ठेवणं, आपली ओळख जग करतं. कदाचित माझी पण ओळख जग करतं आणि ती काय आहे ती मला माहित नाही. परंतु इथं आम्ही पवित्र शास्त्रामध्ये काय पाहतो, एलीचे पुत्र अदम दुष्ट होते आणि ते निरुपयोगीपणाला दाखवतं. आणि या प्रकरणामध्ये जर आम्ही पाहतो ना, सैतानाचं नाव किंवा वाईटाचा अवतार म्हणून दाखवलेले आहे ते मुलं. पवित्र वेदीजवळ सेवा करत येते आणि त्यांची ओळख काय माहिती, ते वाईटाचे पुत्र आहेत, ते बेईमान आहेत, इमानदार नाही आहेत, दुष्ट आहेत. म्हणजे वेदीजवळ सेवा करत आहेत परंतु त्यांच्या स्वभावात नम्रपणा, चांगुलपणा, विश्वासूपण, पवित्रता एकही गुण नाहीये. पण सेवा कोणती करत आहेत? परात्पर देवाची. म्हणून त्याच्या बायकोला वाईट नाही वाटत, माझा नवरा मरत येत. पण आपल्या भारतात इतकं मन मोकळं रडतात बहिणी, असं वाटतं त्यांचा नवरा त्यांच्यासाठी आदर्श होता, खूप मोठा आश्रय होता, चांगला होता. पण इथं आम्ही एक स्त्री आम्ही पाहतो, ती कशाविषयी तळमळ करते माहितीये का? तिचं मन चिंतित झालेले कोशासाठी, देवाचा पवित्र कोश. तिच्या जीवनात नवऱ्यापेक्षा, सासऱ्यापेक्षा सगळ्यात उच्च स्थान देवाला आहे. परंतु एलीचे पुत्र आम्ही काय पाहतो माहितीये का? ते दुष्ट आहेत आणि अधर्मी आहेत. अधम म्हणजे त्यांच्या जीवनात धार्मिकता काहीच नाही. आणि आम्ही पाहतो का देवाचं वैभव नाहीसं झालं, आम्हाला समज नाही.
आज सेवेची सगळ्यांना मोकळीकता आहे आणि तो अधर्मी लोकांचं वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरलेला आहे. आणि इथं आम्ही काय पाहतो माहिती प्रियजनो, की ते अधम होते आणि वचन सांगतं की त्यांना, त्या दोन मुलांना देवाची ओळख नव्हती. देवाची सेवा करत आहेत, देवाची ओळख नाहीये. आणि त्यांच्या जीवनात दुष्टता, वाईटपणा हा इतका होता की त्यांना सहज वाटत होतं. बहुतेक ख्रिस्ती लोक असं जगतात, ते पण चालतं आणि हे पण चालतं, देवाला नाही चालत. देव पाहतो पण काही काळापर्यंत देव स्तब्ध राहतो. वचन सांगत त्यांना देवाची ओळख नव्हती, पण ते देवाची सेवा करत आहेत, देवाचं काम करत आहेत. म्हणजे सोप्या भाषेमध्ये आम्हाला हे समजणं आहे की देवाला कसं जीवन लागत आहे हे त्यांनी कधीच स्वतःमध्ये बघितलं नाही आणि तशी स्वतःची तयारी केली नाही. त्यांच्या अंगामध्ये, त्यांच्या वागण्यामध्ये एकच होतं, दुष्टपण, बंडखोरीपणा, स्वतःची इच्छा, स्वतःचा स्वार्थ पुरा करणं. पण ते काय करते माहिती, देवाची सेवा करते. ते अशा सेवकांना दाखवतात की ज्यांच्या जीवनामध्ये पापाला, देहाला, देहाच्या वासनेला, जगाच्या गोष्टींना खूप मोठं प्राधान्य आहे आणि खूप मोठी किंमत आहे. परंतु इंग्रजीमध्ये हा अधम शब्द नाही आहे, इंग्रजीमध्ये वेगळा शब्द आहे. आणि इंग्रजीमध्ये वाचताना थोडं भीती वाटते की सेवा करणाऱ्यांना सैतानाचे पुत्र म्हटलेले, सन ऑफ बेलियाल असं म्हटलेलं, असं कसं काय? का बरं? वेदीजवळ सेवा करतात आणि सैतानाची. आज अनेक जण देवाची सेवा करतायत, अनेक जण देवाचं नाव घेतात, अनेक जण देवाचं काम करतात, परंतु त्यांचं वर्तन, त्यांचं आचरणामध्ये एक गोष्ट पाहायला भेटते, त्यांना देवाची ओळख नव्हती. या मुलांना, या दोन मुलांना देवाची ओळख नव्हती. आणि आम्ही कशावरून देवाची ओळख नव्हती हे आम्हाला यांच्या काही चरित्रातल्या गुणांवरून पाहायला भेटतं. पण सगळ्यात पहिलं गुणधर्म आम्हाला पाहायला भेटतो, ते अधम होते, दुष्ट होते. सगळ्या गोष्टी त्यांचा बंडखोरपणा होता. ते स्वतःची इच्छा पूर्ण करायचे आणि स्वतःलाच ते पुढं करायचे. आणि इथं आम्ही पाहतो एक असं घर देवाची सेवा करत आहे. एक बाप आपल्या मुलांच्या कृतीकडं, त्यांच्या दुष्टपणाकडं पूर्णपणे दुर्लक्ष करतो. आणि वाईट वाटतंय. देव कधी कधी आम्हाला बोलायचा खूप खूप तीव्रतेने प्रयत्न करतो. आज जगामध्ये अनेक लेकरांनी वाईट मार्ग वेगाने धरलाय. आई वडील त्यांना प्रेमाने समजून आणण्याचा प्रयत्न करतात, आपल्या सोबत आणायचा प्रयत्न करतात. लेकरं दुःखी होतात, खिन्न होतात, रडतात, कारण त्यांचे जे मनातले हट्ट असतात त्यांना ते पाहिजे नसतात आणि ते आई बापापासून दूर जातात. आई वडील त्यांना शोधतात, घेऊन येतात. पण माहिती काय होतं, लेकरं तर येतात पण ते घराकडे नाही येत. त्यांचा हट्ट पूर्ण करण्यासाठी आई वडील त्यांना घेऊन येतात, पण क्षणात ते त्यांना गमावून बसतात. मेलाचं नाही म्हणत, मुलं पुन्हा आपल्या त्याच गोष्टीकडे जातात आणि आई वडील खिन्न होतात की आम्हाला काहीच मिळालं नाही. एली हा त्या प्रकारातला व्यक्ती होता की जीवनपणेच त्याने आपल्या मुलांना गमावलं. फक्त ते शरीराने जिवंत होते, पण त्याने आशा सोडली होती की बदलतील, ऐकतील. आज अनेक लेकरांचं असं झालेलं आहे, अनेक लेकरांचं जीवन असं आहे, त्यांच्या डोळ्यासमोर जो हट्ट आहे तो पूर्ण करण्यासाठी आई वडील आणि देव त्यांच्या जीवनात काहीच किंमत नाहीये. तरी आई वडील त्यांना घेऊन येण्याचा प्रयत्न करतात, मार्गावर आणायचा प्रयत्न करतात. लेकरं नाही ऐकत आणि लेकरं काय करतात, सोडतात. आणि हेच चित्र जर आम्ही वास्तविक याचा विचार केला ना, आमची मनं तुटतील, खिन्न होतील की त्यांच्या सगळ्या मनोरथ पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतःलाच तोडलं तरी ते आमचे नाही होऊ शकले. आई वडील लेकरू जिवंत असताना सगळं द्यायचा प्रयत्न करूनही लेकरं नाही होऊ शकत. इथं आम्ही पाहतो एली तो होता की तो आपल्या लेकरांच्या पापाला विरोध
नाही करू शकला. एली आजकाल आपल्या मुलांचं पाप दिसत होतं, तो विरोध नाही करू शकला. बहुतेक लोक आपल्या लेकरांच्या पापाला विरोध नाही करू शकत. भीती वाटते त्यांना, आम्ही लेकरांना गमावलं तर. हे लेकरं जिवंतपणे त्यांनी गमावलेली होती आणि म्हणून तो विरोध करू शकत नव्हता. एलीने कधीच या मुलांना या पापाचा परिणाम दाखवला नाही आणि त्यांचं पाप करण्याची हिंमत माहिती कुठपर्यंत होती प्रियजनो? देवाच्या मंदिरापर्यंत. हे गंभीर होत खूप. आणि तरी ते मुलांना साधारण वाटत होतं आणि एली त्यांना समजावून सांगत नव्हता की त्यांचं पाप मंदिरातही चालू होतं. वाचूया आम्ही 2रा अध्याय, त्याचं 13 आणि 14 वचन. लोकांसंबंधाने याचकाची वहिवाट अशी होती की कोणी मनुष्य होम बली अर्पण करायला आला तर मांस शिजत असता याचकाचा चाकर हाती त्रिशूळ घेऊन तेथे येई आणि परातीत, गंगाळात, कढईत अथवा तपेल्यात त्रिशूळ मारून जितके मांस त्याला लागे तितके याजक स्वतःसाठी घेई. शिलो येथे जे इस्रायल लोक येत त्यांच्याशी ते असाच व्यवहार करत. वचन आम्हाला सांगत आहे, जितकं मांस त्यांना लागत तितके याजक स्वतःसाठी घे. ही गोष्ट माहिती काय सांगत आहे? लोक अर्पण देवासाठी आणत होते, पण देवाला देण्या अगोदर त्यांना जितकं खायला लागत होतं तितकं ते घ्यायचे जबरदस्तीने. म्हणून वचन सांगत आहे, अधम आहेत, त्यांना देवाची ओळख नाही. का माहितीये का? हे देवाचं अर्पण आहे, लोक घेऊन येत आहेत. ते काय करत आहे? अर्पणाच्या अगोदरच घेत आहे. म्हणजे देवाचा वाटा सुद्धा त्यांनी देवापर्यंत जाऊ दिला नाही. म्हणून सन ऑफ बेलियाल, सैतानाचे पुत्र त्यांना म्हणण्यात आलेले. त्याच्यामुळे दुसरी गोष्ट खूप गंभीर आम्हाला पाहायला भेटते. देवाचा वाटा हा देवाचा आहे, ना तो पाळकाचा आहे, ना याचकाचा आहे, ना तो आमचा पण आहे. पण जर देण्यामध्ये इथं आम्ही काय पाहतो? लोक खालीवर पाहत नव्हते आणि त्यांना देवाचा वाटा सुद्धा लागत होता. देवाच्या वाट्यावर ते आपली हुकूमत मानत होते, आपला अधिकार समजत होते आणि ते घेत होते. आणि वचन सांगत आहे, सगळ्या लोकांशी ते असा व्यवहार करत होते. त्यांचं पाप, ही दुसरी गोष्ट आम्हाला पाहिले, दुसरं त्यांचा गुण पाहायला भेटतो. ते अर्पणामधून स्वतःसाठी पहिले काढून घेत होते आणि हे काही ठीक नव्हतं. आणि वचन सांगत आहे, त्यामुळे लोकांना अर्पण द्यायला वाईट वाटत होतं आणि लोक जर विरोध करत होते तर ते लोकांना भांडायचे. लोक जर त्यांना म्हणायचे, पहिले देवाला देऊ द्या, हवन देऊ द्या, पहिले देवाला देवाचा वाटा देऊ द्या, ते भांडायचे लोकांना. बघा, आम्ही पाहतो की देवाविषयी पवित्रता, देवाचा आदर या देवाची सेवा करणाऱ्या या दोघांच्या जीवनात कुठून दिसून आला नाही. आणि प्रियजनो, देवाचा आदर करण्याचं एक माध्यम होतं देवाची भेट, देवाचं अर्पण देवाला देणं. पण या दोन व्यक्तींच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो हा आदर देवासाठी त्यांच्या जीवनात कुठंच नव्हता. वाचा 16 वचन काय सांगतं? पहिल्याने वपेचे हवन होईल, मग तुला वाटेल तितके घे. असे जर यज्ञ करता त्याला म्हणाला तर तो म्हणे, नाही आता दे, नाहीतर मी जबरीने घेईन. बघा, आम्ही पाहतो की जबरदस्ती चालू होती. का? एका स्त्रीचं लक्ष, आपला नवरा मेला पण त्याच्याकडे नाहीये, कारण तिच्या नवऱ्याच्या जीवनात देवाला कवडीची किंमत नव्हती. अर्पणाविषयी सुद्धा त्यांच्या जीवनात स्वतःला किंमत होती आणि देव त्यांच्यासाठी दुय्यम स्थान झाला. जेव्हा ख्रिस्ती जीवनामध्ये देवाला दुय्यम स्थान होतं ना, आमचं जे काही वैभव आहे, आमची जी काही शान शौकत आहे ना, देव ती धुळीस मिळवतो. मग काय असेल ते. ख्रिस्ती व्यक्तीसाठी जग, वस्तू, सोनं, गाड्या आमचं वैभव नाहीये. आपलं वैभव त्याचं वचन आहे, ते आम्ही पाहणार आहोत पुढं. परंतु आम्ही काय पाहत माहितीये का? त्या स्त्रीच्या जीवनात कोश हा तिच्यासाठी वैभव आहे, परंतु हे सेवा करणारे यांच्या जीवनासाठी काय माहितीये का? हे वैभवातलं मटण, ह्या पात्रातलं मांस आणि मटण त्यांच्यासाठी वैभव आहे आणि त्यांना त्याचा अभिमान आहे, त्यांना ते लागत आहेत. हे त्यांचं तिसरं पाप आम्हाला पाहायला भेटतं.
जबरदस्तीने ते घ्यायचे लोकांकडून. आणि वाईट वाटतं की जेव्हा, कारण त्यांना देवाची ओळख नाहीये, ते देवाला ओळखत नाही. आज अनेक जण देवाची सेवा करतात, प्रार्थना झाली की लगेच पवित्र शास्त्र पुढं करतात, द्या अर्पण. नाही दिलं देव तुमच्या घरावर शाप आणल, देव तुम्हाला संकट देईल. मग हे याच प्रकारात झालेले प्रियजन. अर्पण देत नाही, मग तुमच्या घरावर शाप येईल. तुम्ही देवाच्या सेवकाला देत नाही, म्हणजे जबरदस्तीने घेणं चालू आहे. पुढं या दोघांच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं आणखीन एक गंभीर पाप आम्हाला पाहावयास भेटतं. आणि या पापाने एक मर्यादा ओलांडली होती की ते विसरून गेले की देवाच्या मंदिरात आम्ही असं वागायला नको, देवाच्या पवित्र स्थानामध्ये हे चुकीचं आहे, हे ते पार विसरून गेले. याच अध्यायाचं 22वं वचन. एली फार वृद्ध झाला होता. त्याच्या पुत्रांनी सगळ्या इस्रायल लोकांशी कसा व्यवहार केला आणि दर्शन मंडपाच्या दाराशी सेवा करीत असलेल्या स्त्रियांशी त्याने कसे कुकर्म केले हे सर्व त्याच्या कानावर आले. पहा, आता या ठिकाणी आम्ही पाहतो एलीला या सगळ्या गोष्टी माहित होत्या आणि त्याला कळाल्या, पण तो आपल्या मुलांना आवरत नव्हता. वचन आम्हाला सांगतं आणि पवित्र शास्त्र सांगतं की त्याने सगळ्या इस्रायल लोकांसोबत कशी वागणूक केली चुकीची, आणि दर्शन मंडपाची सेवा करत असलेल्या स्त्रियांसोबत त्यांनी व्यभिचार केला आणि वाईट गोष्टी केल्या. हे देवाला नाही पटत. आजही देव पवित्र आहे आणि आजही देव तसाच आहे, परंतु यांचं पाप करणं इतकं वाढलं की देवाच्या मंदिरात सेवा करणाऱ्या स्त्रियांसोबत सुद्धा त्यांनी बळजबरी केली, जबरदस्ती केली. आणि आजही अनेकांना हेच वाटतं, देवाला हे पण चालतं आणि देवाला ते पण चालतं. काय होतं मी ते केलं तर देव कुठं शिक्षा करणार आहे? देवाची सेवा करू लागले ते दोघ जण. पण वचन सांगत आहे त्यांनी अनेक स्त्रियांसोबत काय केलेले, कुकर्म केलं आणि वाईट गोष्टी केल्या, जबरदस्ती केली. ख्रिस्ती जीवन हे नाहीये की आम्ही ते पण करावं हे पण करावं. पवित्र शास्त्र ना जुन्या काळात परवानगी देतं ना नव्या काळात परवानगी देतं. आणि पेत्राच्या पत्रामध्ये म्हटलेले, पहिल्या पेत्राच्या पत्रामध्ये पहिल्या अध्यायात 15 परमेश्वर म्हणतो, मी जसा पवित्र आहे तसं तुम्ही सर्व प्रकारच्या आचरणात पवित्र असा. फक्त प्रार्थनेत पवित्र असा नाही, रविवारी चर्चला येताना पवित्र असा नाही. पेत्र म्हणत आहे सर्व प्रकारच्या आचरणात आम्ही पवित्र पाहिजे. मी रस्त्याला चाललेलो आहे, मी बाजारात आहे, मी लोकांशी व्यवहार करत आहे, मी पवित्र पाहिजे. पण यांना वाटलं सगळं चालतं, देव कुठं पाहतो, देव कुठं शिक्षा करणार आहे. आणि देवाला त्यांच्या वृत्तीचा खूप खूप त्रास झाला. पवित्र शास्त्र सांगत आहे की त्याने अनेकांसोबत जबरदस्ती केली. देवाला हे चालत नाही, कारण देव पवित्र आहे. आम्ही पवित्र असावं, आम्ही आदरयुक्त असावं. आणि लोकांनी अर्पण आणले, अर्पण पण त्यांनी घेतले. पण आता माहितीये त्यांनी या पुढं ते गेले आणि त्यांचं पाप उघडपणे सगळ्यांसमोर झालं. इथपर्यंत ते शांत नाही राहिले आणि त्यांचा बाप जो त्यांना बाहेर काढू शकत होता त्याने नाही काढलं. आणि मग आम्हाला पाहायला भेटतं ते ना देवाला घाबरतात ना माणसाला घाबरत होते. त्यांच्या जीवनात कोणाला किंमत नव्हती. बहुतेक ख्रिस्ती लोकांचं स्टेटमेंट आहे, म्हणजे स्वतःविषयी असं म्हणणं आहे, मी कोणाला घाबरत नाही. अनेक ख्रिस्ती लोक, अनेक पाळक लोक सुद्धा काय म्हणतात, मी कोणाला नाही घाबरत, ना मी पोलिसांना घाबरतो ना मी समाजाला घाबरतो. देव काय चीज आहे त्रिजनो मग तेव्हा कळतं. देव खूप चांगला आहे, पण पवित्र शास्त्रात एका ठिकाणी म्हणलेले, तो धीराने आमचं सहन करतो. तो यांचं पण धीराने सहन करत होता आणि हे बदलले नाही. आणि बघा, मंदिरातही देवाला सन्मान नव्हता. आम्ही हे प्रश्न आम्ही कधी कधी पवित्र शास्त्र वाचताना आम्ही स्वतःला विचारावेत. का विचारावं माहितीये? पवित्र शास्त्र आरसा आहे. हा आरसा कोणासाठी आहे? हा स्वतःसाठी. जेव्हा मी पवित्र शास्त्र वाचतो ना, आरसा माझ्या समोर आलेला आहे. आरसा मला दाखवते माझा चेहरा काळा झाला, माझे केस विस्कटलेत, माझ्या कपड्यावर डाग आहे.
हा आरसा मला दुसऱ्याचा चेहरा नाही दाखवणार. म्हणून आम्ही आरशामध्ये स्वतःला बघणं, स्वतःला व्यवस्थित करणं. जर हा आरसा आम्हाला स्वतःला नीट करायला देवाने दिलेला आहे ना, आम्ही केला पाहिजे. परंतु माहिती हे दोघं जण देवाला त्याच्या मंदिरातही कोणती किंमत आणि सन्मान देत नव्हते आणि देवाच्या पवित्र आज्ञेकडं त्याने दुर्लक्ष केलं. त्यांच्या वडिलांनी दुर्लक्ष केलं आणि एली फक्त एक साधारणरित्या समजावून सांगत होता, पण या लेकरांनी त्याचं ऐकणं सोडलेलं होतं. आणि पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की तो त्याच्या मुलांना समजावून सांगतो, पण त्याला कोणी उत्तर देत नव्हतं, त्याचं ऐकत नव्हतं. हे दोन्ही मुलं त्याचं ऐकत नव्हते. एलियाजकाविषयी जर आम्ही पाहतो, तो हताश झालेला, हारलेला बाप असा आपल्या मुलांसोबत बोलताना दाखवतो. त्याच्या बोलण्याचा प्रभाव त्याच्या मुलांवर नाही झाला. त्याच्या बोलण्याने मुलांचं मन नाही बदललं. आणि नीतिसूत्रेमध्ये म्हटलेले, तो आपल्या मुलास छडी मार, म्हणजे तो चूक करणार नाही. जर आमचे लेकरं चुकत आहेत, आम्ही योग्य समय करायला पाहिजे. आणि हे लेकरं तरुण होते, हे दोघं जण विवाहित होते, पण आम्ही काय पाहतो माहिती, ते आता त्यांच्या वडिलांच्या नियंत्रणात नव्हते. आणि प्रियजनो, यांच्या जीवनामध्ये एक गंभीर प्रसंग आला. एका देवाच्या घराला, देवाची सेवा करणाऱ्यांना एक संदेष्टा भेटला आणि तो संदेष्टा एलियाजकाकडे आला आणि तो उघड भविष्यवाणी करत आहे. ही भविष्यवाणी ना आशीर्वादाची आहे, ना यशस्वीतेची आहे, ना उन्नतीची आहे. ही भविष्यवाणी त्याच्या घराचा शेवट कसा होणार त्याच्याविषयी एलीला सांगण्यात येते. आणि एली एक हतबल निर्बल झालेला मनुष्याप्रमाणे ऐकत आहे. जणू काही एलीने आपल्या मुलांना अगोदरच गमावलं आणि आता त्याला कोणतीच आशा नाहीये. एक संदेष्टा तिथं आला, अनोळखी अपरिचित संदेष्टा त्याच्याकडे आला आणि तो त्याच्याशी बोलतो. 27 वचनामध्ये वाचूया आम्ही. मग देवाचा एक मनुष्य एलीकडे जाऊन म्हणाला, परमेश्वर असे म्हणतो, तुझ्या मूळ पुरुषाचे कुटुंब मिस्रात फारोच्या घरी दास्य करीत होते, तेव्हा त्याला मी प्रकट झालो होतो की नाही? तसेच त्याने माझा याजक व्हावे, माझ्या वेदीवर यज्ञ करावेत, धूप जाळावा आणि माझ्या समोर एफोद ल्यावे म्हणून इस्रायलाच्या सर्व वंशातला त्याला मी निवडून नेमले होते की नाही? आणखी त्याचा मूळ पुरुषाच्या घराण्यास इस्रायल लोकांची सर्व हवे मी दिली की नाही? माझ्या मंदिरात जी होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण करण्याची मी आज्ञा दिली आहे, त्यांना तुम्ही का लाथ मारता? आणि माझे इस्रायल लोक यांनी केलेल्या अर्पणांपैकी सर्वोत्तम अर्पणे खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करीत आहेस? या वचनामध्ये आम्ही पाहतो, तो संदेष्टा येऊन एलीला काय सांगत आहे की तुझं घर याजक होण्यासाठी परमेश्वरने नेमलं होतं. एफोद ते वस्त्र होतं किंवा ते पात्र होतं, जर ते समोर आणलं तर देव उत्तर देत होता. ते पण तुम्हाला दिलं होतं आणि सर्व वंशातून तो म्हणतो की मी तुम्हाला निवडलं होतं आणि तुझ्या मूळच्या पुरुषाच्या घराण्यास इस्रायल लोकांचे सर्व अर्पण मी दिले. हा एक अनोळखा संदेश त्याच्याकडे आला आणि आतल्या गोष्टी सांगत आहेत. मंदिराच्या आतमधल्या जे लोक अर्पण घेऊन येत होता त्या आतल्या गोष्टी एक अपरिचित संदेष्टा एलियाजकाला बोलत आहे आणि तो सांगत आहे की लोकांची सर्व हव्ये म्हणजे अर्पण मी तुला दिली की नाही? आणि ती भविष्यवाणी जशी चालू राहते, ती भविष्यवाणी अशी सांगते की माझ्या मंदिरात होमार्पण अन्नार्पण अर्पण्याची मी आज्ञा दिली होती, त्यांना तुम्ही लाथ का मारता? एलियाजकाला कळलं नाही की आम्ही कधी देवाच्या अर्पणाला लाथ नाही मारलेली, असं कधीच घडले नाही. माझे लेकर तर अर्पण घ्यायचे आणि ते करायची प्रार्थना. भविष्यवाणी चालू होती आणि भविष्यवाणीमध्ये पुढे गंभीर वाक्य येतं आणि तो संदेश त्याला म्हणाला, माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पण केलेल्या लोकांनी केलेल्या सर्वोत्तम अर्पणापैकी तुम्ही खाऊन तुम्ही लठ्ठ व्हावे म्हणून तू आपल्या पुत्राचा माझ्याहून अधिक आदर का करतोस? तो संदेष्टा म्हणाला, माझे लोक इस्रायल यांनी केलेल्या अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पण खाऊन
तू आपल्या मुलाचा माझ्यापेक्षा आदर का करतो? चौथं पाप इथं मी पाहतो. अर्पण कोणासाठी आणलेलं होतं? देवासाठी. पण त्या अर्पणामधलं सर्वोत्तम कोणाला देण्यात आलेले? लेकरं खातेत, तो बघत आहे लेकरांना खाताना, तो लेकरांना मनाई करत नाहीये. संदेश ठेवून त्याला बोलला आतल्या गोष्टी, अर्पणाच्या गोष्टी देवाने त्या संदेशाला प्रकट केल्या की देवाचं सर्वोत्तम अर्पण पण तुम्ही खाल्लं आणि तुम्ही लठ्ठ झालेत. आणि एली नुसतं ऐकत होता. इथे एक पाप दाखवलेले. हे पाप वाचायला, ऐकायला, पाहायला साधारण वाटतं. अर्पण, देव पाहतो त्या अर्पणाकडं, है ना. आम्ही मंदिरात 5 रुपये टाकतोय का 10 रुपये पाहतोय? देव पाहतो, है ना. पण वर्षानुवर्ष जर लोक 10 रुपये टाकतात, देवाला प्रश्न पडतो, यांची उन्नती झाली, अजूनही यांच्या हातात 10चीच नोट आहे, अजून 20चीच नोट आहे. इथं आम्ही काय पाहतो माहितीये? लोक सर्वोत्तम अर्पण घेऊन आली. मला प्रश्न पडतो हे वचन वाचत असताना. सर्वोत्तम, उत्तम, साधारण, सर्वसाधारण. आज देवाला अर्पण देताना काय सर्वोत्तम दिलं जातं का उत्तम दिलं जातं? साधारण दिलं जातं का सर्वसाधारण दिलं जातं? मी दान दशांश विषयी बोलत नाहीये. दशांश सगळ्यात शेवटी आहे. मला दशांशचा विषय नाही माझा. दशांश मला नकोय. पण इथं आम्ही काय पाहतो? तो संदेश त्यांना बोलला, माझे लोक सर्वोत्तम अर्पणापैकी सर्वोत्तम अर्पण घेऊन येतात, तेव्हा तुझे मुलं ते खातात. सर्वोत्तम देवाचं खाणं चालू होतं. कोणाचं? यांचं. आमचं अर्पण आम्हाला काय सांगतं? सर्वोत्तम आहे, उत्तम आहे, साधारण आहे का सर्वसाधारण आहे? आम्ही याचा विचार केला पाहिजे. आम्ही याचा विचार केलाच पाहिजे. कोणाला देतोय आम्ही? देवाला. पण इथं काय घडलं माहितीये? इथं चित्र उलट घडलेलं आहे. लोकांकडे सर्वोत्तम अर्पण होते, म्हणजे सेवा करणारे ना डुप्लिकेट होते. फक्त चेहरा देवाचे सेवक होता, पण वागणं अंतरी आतमधून सैतानाचे पुत्र होते. आमचं अर्पण देव पाहतो. प्रभूषणी पण पाहिलं एका विधवेला दान टाकताना, म्हणजे सगळं पाहणं चालू आहे. इथं आम्ही काय पाहतो माहितीये? त्यांनी सर्वोत्तम आणलं. आज देवाच्या घरामध्ये ठीक आहे, आम्ही सर्वोत्तम नाही देऊ शकत, है ना. उत्तम द्यावं की नाही आम्ही? ठीक आहे, उत्तम नाही देऊ शकत, साधारण तर देऊ शकतो. पण आज सर्वसाधारण देवाच्या मंदिरात येते. आजही देवाच्या मंदिरात सर्वसाधारण येतात. उत्तम नाही, सर्वोत्तम नाही, साधारण पण नाही. पण बाकीच्या गोष्टी सर्वोत्तम करणं चालू असतं. हलका कपडा जर कोणी आम्हाला दिलाय ना बक्षीस म्हणून, ते करणार नाही. घालणं तर दूरच आहे ना, समोर त्याचं आम्ही नाव काढू. हे कपडे कोणी देणं असतं का? असे कोणी कपडे देतात का आमची लायकी काढायला लागले? आहे की नाही? बरोबर आहे ना. आम्ही विचार करतो का देव आमचं अर्पण स्वीकारल का नाही स्वीकारल? देवाला कसं वाटल की आम्हाला देवाने इतकं आशीर्वादित केलेलं आहे, पण आमचं अर्पण आहे ना आजही सर्वसाधारणच आहे. इथं आम्ही काय पाहतो माहितीये? सेवा करणारे भ्रष्ट झालेले आहेत, पण अर्पण देणारे माहितीये सर्वोत्तम अर्पण आणत आहेत. त्यांचं अर्पण देण्याची पद्धत बदललेली नाहीये. आज अर्पण देण्याची पद्धत बदललेली आहे, कारण अनेक जण भ्रष्ट झालेले आहेत आणि त्यामुळं लोकांना वाटत आहे सगळेच सेवक, सगळेच याजक, सगळेच पाळक भ्रष्ट आहेत, म्हणून देवाच्या घरात अर्पण येत नाही. आणि हे कमी होत होत मलाखीपर्यंत बघा, तुम्हाला पाहायला भेटल अर्पणच येणं बंद झाली. मलाखी बोलतो नाही येत देवाच्या घरात.
इथं का आम्ही काय पाहतो, लोक आणत होते सर्वोत्तम. प्रियजनो, आमचं मन आम्हाला काय साक्ष देतं? आम्ही देवाच्या घरात सर्वोत्तम देतोय, उत्तम देतोय, सर्वसाधारण. इथपर्यंत भविष्यवाणीने थांबली. देवाने त्या अपरिचित संदेशाला इतकं बारीक दाखवलं. बघा, देव इतकं बारीक पाहतो. देवाला इतक्या बारीक गोष्टीची घेवाण देवाण आहे. देव सगळं तपासतो आणि देव पाहतो. आणि इथं परमेश्वर एलियाजकाला म्हणतो, तू आपल्या पुत्रांचा माझ्याहून अधिक आदर का करतो? आणि आम्ही देवाचा आदर करावा. का माहितीये? आम्ही हरवलेल्या लेकरांना प्राप्त करू शकतो. खूप महत्वाचं आहे. आणि जगाच्या माध्यमांपासून आम्ही लेकरांना लवकर अलिप्त करणे. का माहिती प्रियजनो, जर जगाची माध्यम त्यांच्यासाठी सर्व काही झाले, तुम्ही त्यांचा किती झटून शोध केला, काहीच किंमत नाही त्यांसाठी राहणार. तुम्ही त्यांना कुठं आणू इच्छितात हे त्यांना काहीच समजणार नाही, कारण जगाच्या माध्यमांनी त्यांचा हृदयाचा ताबा घेतलेला आहे. आणि तुमची धावपळ, तुमची तळमळ निरर्थक ठरल. आणि आम्ही मनाने तुटून जाऊ की इतकी धडपड करूनही मी काहीच घडलेलं नाहीये. आणि परमेश्वर इथं इलियाजकाला दोष देतो. आणि भविष्यवाणी संपली नाही अजून. परमेश्वराने त्याला सांगितलं की तुझ्या घरात कोणीच म्हातारपण पाहणार नाही, सगळे तरुणपणात मरतील. देवाची सेवा करणाऱ्या घराला परमेश्वर भेट घेते, पण कशा प्रकारात? या प्रकारात आम्हाला पाहायला भेटते. आणि तिला वाईट वाटत नाहीये तिचा नवरा मेल्याचं, कारण त्याच्या जीवनामध्ये एकही असा गुण नव्हता किंवा असं काही नव्हतं की ज्याचा ती आनंद करल की खरंच माझा पती हा देवाची सेवा करणार आहे, देवाचा भय धरणार आहे, देवाला भिवून चालणार आहे. पण तिला भीती, भय देवाच्या कोशाचं वाटलं की देवाचा कोश आमच्या जवळून चाललेला आहे, देवाचा कोश आमच्या सोबत नाहीये. आणि देवाच्या कोशाला आमच्यापासून इथं हलवलेले. आणि तो संदेशा म्हणाला एलीला, तुझ्या घराची दुर्दशा तू तुझ्या डोळ्याने पाहशील. आणि काही दिवसानंतर एलियाजकाला खरंच पाहायला भेटले. पहिली दुर्दशा त्याने ऐकली, देवाचा कोश गेला, त्याचे दोन्ही पोरं मारले गेलेत. ऐकलं त्याने, त्याला वाईट वाटलं. आणि तो संदेशा म्हणतो की तुझ्या घराण्यासाठी ही सेवा आणि सगळं समाप्त होईल आणि तुझ्या घरामध्ये म्हातारपण कोणीच पाहणार नाही. जे कोणी तुझे लेकर होतील ना, तरुणपणे मरतील. त्याच्यावर काही इतका खास प्रभाव नाही पडला बरं या भविष्यवाणीचा. कारण पुढे जर आम्ही पाहिलं ना, शमूएलाद्वारे पण देव बोलला एलीला, तेव्हा एली शमूएलाला उत्तर देतो, तो देवच आहे, त्याला जसं करायचं ना तो तसं पाहून घेईल. ख्रिस्ती लोकांचं आज हे वाक्य आहे, जेव्हा होईल तेव्हा पाहिल. आता कोण काय पाहतंय हे न्यायाच्या वेळेस बघू. जेव्हा देव हातात वेळ घेतो ती वेळ संपते. आणि माहितीये, परमेश्वर आणखीन एकदा बोलला की अशा प्रसंगासाठी तुम्ही उपास करा, प्रार्थना करा, काही करा, देव प्रार्थना नाही ऐकणार. मग आम्ही म्हणतो देवाने असं का होऊ दिलं, देव असं का होतं? 3रा अध्याय 14व वचन. यास्तव मी एलीच्या घराण्याविषयी अशी शपथ घेतली आहे की एलीच्या घराण्याच्या पातकाचे क्षालन, यज्ञ व अर्पण यांनी कदापि व्हायचे नाही. परमेश्वर माहिती काय सांगत आहे? तुम्ही उपास करा, तुम्ही प्रार्थना करा, यज्ञ करा, अर्पण करा, पण आता या प्रार्थना लागू होणार नाही. उदाहरण, समजा एखादा व्यक्ती आयुष्यभर देवाला किंमत न देता जगतोय आणि अचानक त्याच्या जीवनामध्ये काहीतरी समस्या येते, ऍक्सिडेंट होतो, काहीतरी विपत्ती येते. आणि मग काय, तो आता काय करतोय? प्रार्थना करतोय. मग काय ठरवतो? आता मी 10 दिवस उपास करेल. मग त्याच्यासोबत त्याचे घर, त्याचे नातेवाईक काय करतात? उपास, प्रार्थना. इथं आम्हाला ते सांगत बरं 14व वचन. परमेश्वर काय म्हणतो की त्यांच्या पातकाचं क्षालन, यज्ञ व अर्पण यांनी कधीच होणार. मग आता व्यक्ती काय करत आहे? उपास आणि प्रार्थना. आता देव करत आहे. आता सगळं बाजूला ठेवलेले, काम, व्यवसाय, लोकांशी भेटणं आणि सगळं जगाला बाजूला ठेवलंय.
आणि व्यक्ती काय करते, देवाचा धावा करत आहे. परमेश्वर म्हणतो मी त्यांची प्रार्थना ऐकणार नाही. का ऐकणार नाही? कारण आता देवाचा शोध करणं चालू आहे. परंतु त्या अगोदर व्यक्ती काय आहे? आणि जेव्हा प्रार्थनेचे उत्तर भेटत नाही, लोक भांडतात. का बरं देवाने असं होऊ दिलं? आम्ही 10 दिवस उपास प्रार्थनेमध्ये होतो, देवाला दया नाही आली का आमची? आम्ही देवाला काय दाखवत आहोत? आम्ही 10 दिवसापासून 1 महिन्यापासून आम्ही धार्मिक जीवन जगलो. फक्त देवाने ते बघितलं पाहिजे, देवाने मागचं नाही बघितलं पाहिजे की त्याच्या अगोदर आम्ही किती दुष्ट होतो. देवाने तिथं पाहायला पण नाही पाहिजे. मग देवच नाहीये. इथं परमेश्वर अगोदरच काय बोलत आहे, तुम्ही यज्ञ करा किंवा काही करा, मी त्यांच्या पापांची क्षमा करणार. तिथपर्यंत देवासोबत विरोधात गेलेले, तिथपर्यंत देवासोबत त्यांनी वैर धरलेले. आणि आता काय चालू आहे, अनेक जण प्रार्थना करतात. मग कोणी प्रार्थना करो, आम्ही जगातले मोठमोठे पाळक लोक एकत्र करू आणि सगळ्यांना मिळून प्रार्थना करू, उत्तर भेटणार नाही. पण आमचं मन आम्हाला सांगन नाही, देव नाहीये. मग हे सगळं काय आहे? खोटं आहे. देव खोटा आहे, पवित्र शास्त्र खोटं आहे, वचन खोटं आहे. का माहितीये का? आम्ही महिनाभर उपास प्रार्थना केले, देवाने ऐकायला पाहिजे नव्हतं आमचं. मग देवच नाहीये जगामध्ये. पण परमेश्वर सांगत आहे की या गोष्टीला आवरायला पाहिजे नव्हतं. व्यक्ती काय करत आहे? व्यक्ती या 10 दिवसाचं, महिन्याभराचं धार्मिकता बघत आहे. पण या संकटाला तो सामोरे का गेला याचा अजूनही कबुली करणं चालू नाहीये. एकच चालू आहे, देवा आम्ही महिनाभर उपास केलं तर उत्तर का नाही दिलं? पण इथं आवरण धरलेलंच नाहीये. इथं पापाची क्षमा, पश्चाताप अजून आलेलाच नाहीये. आणि परमेश्वर स्पष्ट बोलला की अशा विषयांसाठी मी क्षमा करणार नाही. प्रियजनो, मग जेव्हा असे प्रसंग आमच्या समोर सुद्धा येतात, तेव्हा जर उत्तर भेटत नाहीये, आम्ही सगळ्यात पहिले हे बघितलं पाहिजे, ज्या व्यक्तीसाठी आम्ही मध्यस्थी करत आहोत ती धार्मिक आहे का अधम आहे? तिच्या जीवनात देवाला किंमत आहे का जगाला किंमत आहे? लेकराला किंमत आहे का देवाच्या वचनाला किंमत आहे? पैशाला किंमत आहे का देवाला किंमत आहे? आणि हे जर सगळं आम्हाला दिसतं, जे की उत्तर आमच्या समोर येतात ना, आमच्या समोर हे एकच उत्तर येतं. परमेश्वर म्हणतो यज्ञ आणि अर्पणा यांनी माझं समाधान होणार नाही. आज लोक करून प्रयत्न करतात, पाहतात, अनेकांना उत्तर नाही मध्ये मिळतात. बहुतेक लोक तिथंच देवाला सोडून देतात. सगळा दोष, सगळं खापर देवावर टाकतात. काही नाही, सगळं खोटं आहे. पण व्यक्ती हे कबूल नाही करत. हे अधर्म घेऊन आम्ही जगत होतो, तो ते अधर्म घेऊन जगत होता, पाप घेऊन जगत होता, आणि त्याच्या पापामुळं सगळं घडलेलं आहे. पण माहितीये, फिनासची बायको तशी नव्हती. मला कुठं वाचन भेटत नाही तिच्या नवऱ्यासाठी तिने शोक केलाय. 3 ते 4 वेळा एकच उल्लेख आहे, देवाचा कोश गेला, देवाचा कोश गेला, देवाचा कोश गेला. ती तोंड नाही जोडे ना, माझा नवरा मेला, बिलकुल नाही. तिच्यासाठी तिच्या जीवनात किंमत खूप श्रेष्ठ होती, ती म्हणजे देवाची उपस्थिती. बहुतेक ख्रिस्ती लोकांच्या जीवनात आहे ना, या जगाच्या गोष्टीला किंमत आहे, पैशाला किंमत आहे, जगाच्या माध्यमांना किंमत आहे. प्रियजनो, ही जगाची माध्यमं जर बर्बाद झाली ना, मनुष्य पण त्याच बरोबर बर्बाद होतो. नबुकदनेस्सर राजा, तो जेव्हा धुळीस मिळाला ना, त्याला काही वर्षानंतर आपोआप त्याला बुद्धी आली, हे सगळं काय आहे, हे वैभव कोणाचं आहे, कोणी दिलं, तेव्हा त्याला ज्ञान आलं. आम्हाला माहित असणं गरजेचं आहे, ख्रिस्ती व्यक्तीसाठी वैभव काय चीज आहे. आमचं वैभव कशामध्ये? आपलं वैभव कपड्यांमध्ये नाहीये, शारीरिक सौंदर्यांमध्ये नाहीये, आपल्या लेकरांमध्ये आपलं वैभव नाहीये, आपल्या घरांमध्ये, प्रॉपर्टीमध्ये, आपल्या व्यवसायांमध्ये, गाड्यांमध्ये आपलं वैभव नाहीये. आपलं वैभव जिवंत परमेश्वरामध्ये. आम्हाला समजलं पाहिजे, आपलं वैभव त्याच्या आज्ञा पालनामध्ये. ते जर नाही करत आम्ही, चालू आहे, एक दिवस येईल तो फक्त त्याचा राहील. आणि इस्रायल लोकांना प्रश्न पडला की परमेश्वर असा कस काय वागतो आणि
परमेश्वर असा कसा करतो. या दोन्ही मुलं या मंदिराची सेवा करणार होते आणि माहिती ते मंदिराची सेवा सोडून युद्धाला गेले. युद्धामध्ये अपयश मिळालं. सुरुवातीला 4000 लोकांना अपयश मिळालं असा 4था अध्याय सांगतो. सगळेजण शोकित झाले आणि ते खिन्न झाले आणि रडू लागले आणि पवित्र शास्त्र सांगतं की ते सगळे वडील जण एकत्र आले आणि म्हणाले, परमेश्वराने आज आम्हाला अपयश का दिलं, आम्हाला पराभव का दिला. बहुतेक ख्रिस्ती लोकांना प्रश्न आजही पडलेला आहे, आम्ही का हरलो, आमच्या प्रार्थनेचं उत्तर आम्हाला का भेटत नाहीये. हो, ते वाईट नाहीये बरं, ते धार्मिक आहेत, पण त्यांच्या समोर काय आलेलं आहे, पराभव आलेला आहे आणि त्यांना प्रश्न पडतो, परमेश्वर आम्हाला का पराभव देतो, आम्ही अपयशी का झालो, आम्हाला यश का आलं नाही. आणि त्यांना उत्तर भेटत नाही. त्यांना त्यांचं मन सांगतो, तुम्ही खूप प्रार्थना केल्या, तुम्ही उपवास केले, तुम्ही देवाच्या वचनात राहिले, तुम्ही वाईट वर्तणूक केली नाही. मग त्यांना प्रश्न पडतो, आम्ही पराभव आम्हाला का मिळाला. आम्ही पराभवाची कारण शोधली पाहिजे. पण सगळी कारणं देवाकडे नाही. म्हणजे सगळ्यांना कारणीभूत देव नसतो, आमचं वर्तन, आमचं आचरण असतं. आणि इथं ते 2 देवाचे व्यक्ती होते, देवाच्या मंदिराची सेवा सोडून युद्धात कामाला गेले. ते तिथं ते लोकांना उत्तर देऊ लागलेत. तिथं ते लोकांना म्हणालेत की आपण परमेश्वराचा जो कोश, सेनाधीश परमेश्वर जो करुबारूढ असतो त्याचा कोश लोक म्हणाले की आपण इथं आणू, जेणेकरून काय होईल, आम्ही अपयशी होणार नाही. बहुतेक ख्रिस्ती लोक प्रयत्न करतात. सगळ्या पालकांना आपण काय करू, प्रार्थना विनंती देऊ. जो तो आपापल्या परीने आपल्या ओळखीच्या पालक लोकांना काय करतात, फोन करतात, बाळासाहेब प्रार्थना करा, परिस्थिती गंभीर आहे, प्रकरण खूप किचकट आहे आणि खूप अडचण आहे, खूप समस्या आहे, देवाने मार्ग खोला. कोश आणलेले आता देवाचं मोठं सामर्थ्य घेऊन आलेले आणि काय वाटत आहे आता, 100% उत्तर आम्हाला भेटतील, आम्हीच जिंकणार, आम्हीच जिंकणार. पण इथं वचनामध्ये आम्हाला पाहायला भेटतं घडलं उलट. देवाचं महान सामर्थ्य येऊनही आम्हाला विजय जर मिळत नाहीये, मग इथं आम्हाला परीक्षणाचीच वेळ आहे. का तो देव आज आमच्या सोबत नाहीये, त्याने आम्हाला का सोडलेले. एक जण जरी देवाच्या विरोधात जातो ना, याचा पराभव सगळ्यांना भेटतो. एक जण सुद्धा जो देवाच्या विरोधात वागल ना, त्याचा परिणाम, त्याचा प्रभाव अख्ख्या लोकांवर घडेल. आणि त्यांनी देवाचा कोश आणला आणि देवाचा कोश आणून त्यांची अपेक्षा होती की देवाने त्यांना विजय मिळवून द्यावा. वाचूया 4था अध्याय 10वं वचन. मग फलिस्ती लढले आणि इस्रायल लोक पराभव पाहून सगळे आपापल्या डेऱ्याकडे पळून गेले. त्यांची एवढी मोठी कत्तल झाली की इस्रायलचे 30,000 पायदळ कामास आले. आम्ही पाहतो 30,000 लोक मेले, अगोदर 4,000 मेले, एकूण 34,000 लोक मेले आणि देवाने काहीच केलं नाही. माझे देवाने काही नाही केलं. अनेक वर्ष जे देवाचं स्थान आहे ना, जिथं देवाचं राज्य चालतं, त्या देवाच्या घरात मनुष्य राज्य करत होता, पाप राज्य करत होतं, दुष्टता राज्य करत होती. तिथं देवाला राज्य करू दिलं नाही. आता देवाच्या महान उपस्थितीला या तरुणांनी, या दोघांनी घेऊन कुठे नेलं, युद्धात नेलं. देव तिथेही शांत आहे आणि लोकांना वाटलं आम्ही विजय मिळवू. जवळपास वचन आम्हाला सांगतं 30,000 लोक मारले गेले. देवाने इतक्यांचं न्याय केलं फक्त 2 जणांमुळे. प्रियजनो, एक व्यक्ती का असाना, तो घरात असेल किंवा मंडळीत असेल, हे खूप महत्वाचं आहे. तो जर अधमपणाने वागतो, देवाशी बंडखोरीने वागतो, याचा परिणाम मंडळीवर होतो, याचा परिणाम घरावर होतो. हा अध्याय आम्हाला काय शिकवते ते आम्हाला समजणं गरजेचं आहे. ही स्त्री, त्याची पत्नी, आयुष्यभर तिला मंदिरात कोणती सेवा नाही करता आली, कारण सेवा करणाऱ्या इतर स्त्रिया होत्या,
त्यांच्यासोबत काय जबरदस्ती केली तिने ऐकलं, तिला काय नाही करता आलं. पण ती मर्दाना माहितीये, ती देवाच्या कोशाप्रती तिचं हृदय तुटलेलं आहे. तिला अस्वस्थ झालेलं आहे. नव्हतं जायला पाहिजे. ते मेले असे बरं झाले, देवाचा कोश नसता जायला पाहिजे. देवाचा कोश पण गेला आणि ते पण मेले, कारण दुर्लक्ष. आणि तिला एक गोष्ट खूप तीव्रतेने जाणवली, आता आमच्या देशात, शहरात, मंडळीत देवाचं वैभव नाहीये. हे खूप अगोदरपासून नव्हतं. कारण जेव्हा ती मंदिरात जात असेल ना, तिला तिच्या नवऱ्याचं दुष्टता दिसत होती, बंडखोरपणा दिसत होता, मीपणा दिसत होता, जारकर्म दिसत होते. आणि तिला कुठेतरी वाईट वाटत होती, का देवाचं वैभव बाहेर येत नाही. पण मरताना ती उघडपणे बोलली, देवाचं वैभव नाही सुद्धा. हे वचन वाचत असताना मला प्रश्न येतो, काय देवाचं वैभव मंडळीत आहे का, चर्चमध्ये आहे का? दुसरा प्रश्न, देवाचं वैभव माझ्या घरात आहे का? तिसरं, देवाचं वैभव माझ्या जीवनात आहे का? ही वचन वाचत असताना हा अर्थ आहे, आणि हे वचन तुम्हाला मला प्रश्न करेल. उत्तर शोधले पाहिजे ना आम्ही. मला माझी उत्तर तुमच्या शोधायची गरज नाहीये. मी जबाबदार आहे मंडळीसाठी, परिवारासाठी, माझ्या व्यक्तिगत जीवनासाठी. असं जर आम्ही स्वतःला शोधलं, प्रियजन, आम्हाला कळल आम्ही देवाला सर्वोत्तम देतोय, उत्तम देतोय का सर्वसाधारण देतोय. आम्हाला हे इथं समजलं पाहिजे. आणि बघा, इथं आम्हाला घटना काय सांगते माहिती, खूप सारे लोक आहेत, प्रार्थना आहेत, सगळं काय आहेत माहितीये, देवाने ऐकणं सोडलेले, देवाने उत्तर देणं सोडलेले. का माहितीये का, मोजके 2च लोक आहेत, पण त्यांनी देवाला त्रस्त करून सोडलेले, देवाला खिन्न केलेले, देवाला प्रसन्न नाही केलेले. पवित्र शास्त्र सांगतं, खाणे व पिणे यात देवाचं राज्य. पण ते याच्यातच शोधत होते. रोज मटण येत होतं, रोज मांस येत होतं तिथं अर्पणासाठी. पण काय सांगते माहिती वचन, ते पहिले स्वतःला घ्यायचे, देव तो वाटा. देवापेक्षा त्यांनी स्वतःला मोठं केलं. आज बहुतेक लोकांच्या जीवनात खाण्यापिण्याला प्राधान्य आहे, असू शकतं, पण जर देवाच्या वचनाला आणि देवाच्या आज्ञेला जर प्राधान्य नाहीये, म्हणजे आम्ही यांच्याच सोबत चालत आहोत, हफनी आणि फिनास यांच्या सोबत चालत आहोत. आम्हाला या अध्यायामधून आम्हाला एक शिकवण आमच्या समोर येते, की आमच्या जीवनामध्ये प्रत्येक बाजूमध्ये, आमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये देवाचा आदर आणि देवाचं स्थान प्रथम असलं पाहिजे, दुय्यम स्थान नकोय. सर्वोत्तम वाटा देवाचा पाहिजे, मग तो वेळेचा असेल, अर्पणाचा असेल का कशाचा असेल. हे जर आम्ही देत आहोत, खूप चांगली गोष्ट आहे, जेणेकरून देवाचं वैभव जाणार नाही. बघा, त्यांनी देवाच्या पावित्र्याचाही काय केला माहितीये का, गैरवापर केला. आमच्याकडे देवाचं पावित्र्य आहे, फक्त चर्चमध्ये आम्ही पवित्र नाही पाहिजे, जगामध्ये आम्ही कुठं पण वागत आहोत आम्ही तेच पाहिजे, आमचं बोलणं तसंच पाहिजे. आणि त्यांनी देवाला विरोध केला, देव त्यांना सोडून गेला. त्या दोघांमुळं देव सगळ्यांना सोडून गेला. लोकांना कंटाळा आला होता अर्पण आणायचा, लोक परेशान झाले होते. आणि प्रियजनो, ख्रिस्ती व्यक्तीचं सामर्थ्य कशामध्ये आहे? पहिलं, ख्रिस्ती व्यक्तीचं सामर्थ्य आहे देवाचं आज्ञा पालन करण्यामध्ये. आमचं वैभव कशामध्ये? देवाच्या आज्ञा पालनामध्ये. अनुवाद 28 मध्ये बघा तुम्ही, परमेश्वर म्हणतो, या ज्या आज्ञा मी तुम्हाला देते, सर्व आज्ञा जर तुम्ही काळजीपूर्वक पाळताल, लक्षपूर्वक ते करताल, तर सर्व आशीर्वाद तुमच्याकडं येतील. म्हणजे आम्हाला पहिली गोष्ट पाहायला भेटते, आमचं वैभव कशामध्ये आहे. पण जर आम्ही आमचं वैभव, आमच्या जीवनात किंमत, स्थान, वेळ, आदर जगाला, कामांना देतो, आम्ही धोक्यात आहोत. आम्ही धोक्यात चाललोय आणि ते घेऊन आम्ही बरबाद होऊ शकतो. ते घेऊन
आम्हाला काहीच भेटणार नाही. आणि परमेश्वर स्पष्टपणे सांगत आहे. आणि हीच गोष्ट शमूएलाच्या पुस्तकात तुम्हाला आणि मला पाहायला भेटल. जेव्हा शौल राजा हा राजा झाल्यानंतर त्याला देवाची महिमा करण्यासाठी, देवाचं गौरव करण्यासाठी वाट पाहणं गरजेचं होतं. आणि ठरवलेल्या मुदतीप्रमाणे शमूएल संदेष्टा आला नाही आणि तो बघतो लोक इकडून तिकडं सैरा वैरा पळत आहे. त्याने काय केलं, यज्ञ स्वतःच तयार करायला लागलाय. उपासनेला तो स्वतः बसला आणि त्याची उपासना संपते न संपते तोच शमूएल संदेष्टा येतो आणि तो त्याला म्हणतो, तू हे काय केलं? शौल राजा त्याला म्हणतो, तुम्हाला यायला उशीर झाल्यामुळे म्हणून हे केलं, म्हणून मला माझ्या मनाच्या विरोधात हे करावं लागलं. देव त्याच्यावर खिन्न होतो आणि त्याला काहीतरी वेगळंच भेटतं. जी अपेक्षा त्यांनी केली नाही त्या गोष्टी त्याला भेटतात. आणि प्रियजनो, त्याला त्या ठिकाणी पाहावंच भेटतं की त्याने जे केलं त्याला काय किंमत भरावी लागली. वाचूया 13वा अध्याय. दहाव्या वचनापासून आम्ही वाचूया 14 पर्यंत. त्याने होमाची समाप्ती केली, तोच शमूएल आला. तेव्हा शौल त्याला भेटून नमस्कार करायला बाहेर गेला. शमूएलाने त्याला विचारले, तू हे काय केलेस? तेव्हा शौलाने म्हटले, जेव्हा मी पाहिले की लोक माझ्याकडून पांगत आहेत, ठरलेल्या मुदतीच्या आत आपण आला नाहीत आणि फलिष्टी लोक मिकमाश येथे एकत्र जमून आले, तेव्हा मी म्हणालो, आता फलिष्टी लोक गिलगालात येऊन माझ्यावर हल्ला करतील आणि ती तर परमेश्वराची विनंती अजून केली नाही, म्हणून माझ्या मनाविरुद्ध वागणे भाग पडून मी होम केला. शमूएल शौलास म्हणाला, तू मूर्खपणा केलास. तुझा देव परमेश्वर याने तुला केलेली आज्ञा तू मानली नाहीस. मानली असती तर परमेश्वराने इस्रायलावर तुझे राज्य निरंतरचे स्थापले असते. पण आता तुझे राज्य कायम राहायचे नाही. परमेश्वराने आपल्यासाठी आपल्या मनासारखा मनुष्य शोधून त्याला आपल्या लोकांचा अधिपती नेमले आहे, कारण परमेश्वराने तुला केलेली आज्ञा तू पाळली नाही. पहा, मी पाहतो 2 वेळा एक शब्द आलेला आहे, तू परमेश्वराची आज्ञा पाळायला पाहिजे होती, तू परमेश्वराची आज्ञा तू पाळली नाही. आणि इथं आम्ही पाहतो की त्याने फक्त आज्ञा पाळली नाही म्हणून परमेश्वराने त्याचं राजपद तर काढलं, पण माहितीये राजकीय वंश त्याच्या घरापासून चालू राहिला असता, तिथंच देवाने तोडून टाकलं. ही दुसरी घटना, हे दुसरं उदाहरण आम्हाला पवित्र शास्त्रात पाहायला भेटतं. ख्रिस्ती व्यक्तीचं वैभव कशामध्ये? देवाच्या आज्ञा पाळण्यामध्ये. आम्ही देवाच्या आज्ञा पाळतो तर आम्ही काय करावं माहिती का प्रियजनो? आम्ही देवाचं वैभव, देवाचा सन्मान देवाला आम्ही देतो. आणि प्रियजनो, देवाचा सन्मान, देवाचा वैभव आम्ही देवाला द्यायला पाहिजे. आमच्यासाठी हे खूप गरजेचं आहे आणि आम्ही देवाला ते द्यावं हे आमच्यासाठी खूप खूप महत्वाचं आहे. आणि त्याकडे आम्ही नेहमी लक्ष आम्ही ठेवायला पाहिजे आणि याच्याकडे आमचं नेहमी लक्ष असलं पाहिजे. हीच चूक एली याचकाने पण केली. त्याने देवाचं नाही ऐकलं, त्याच्या मुलाने पण देवाचं ऐकलं नाही. आज बहुतेक ख्रिस्ती लोक फक्त वचन ऐकतात बरं. हे कोणतं ऐकणं सांगत आहे माहितीये का? पाळण्याचं ऐकणं सांगत आहे. एली याचकाने पण ऐकलं पण पाळलं नाही. आणि एली याचकाला सुद्धा तो संदेष्टा बोलत होता की आता तुझं याचकीय सेवा पण संपलेली आहे आणि देवाने एक सेवक तयार केलेला आहे. 2 अध्याय 34 आणि 35 वचन. तुझे दोघे पुत्र हफनी व फिनहास यांच्यावर अरिष्ट येईल, हाच तुला इशारा होईल. ते दोघेही एकाच दिवशी मृत्यू पावतील. आणि मी आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करीन. तो माझ्या अंतःकरणात व माझ्या मनात जे आहे त्याप्रमाणे करील. मी त्याचे घराणे कायमचे स्थापीन आणि तो माझ्या अभिषेक्ता समोर निरंतर चालेल. बघा, आम्ही पाहतो शमूएलाच्या पुस्तकामध्ये ना 2 सेवा संपल्या आणि 2 सेवा नवीन तयार झाल्या. पहिली याचकीय सेवा एली याचकाच्या घराण्यासाठी संपली
आणि परमेश्वर म्हणतो मी काय सांगत आहे, आपल्यासाठी एक विश्वासू याजक निर्माण करील आणि मी त्याचं घराणं, याजकीय घराणं कायमचं स्थापेन. एक वडिलोक परंपरा चालत आलेली परंपरा, याजकीय परंपरा तिथं संपली आणि परमेश्वर म्हणतो मी एक विश्वासू सेवक माझ्यासाठी तयार करेल. माहितीये, हा सेवक देवाच्या मंदिरात देवाच्या घरात होता. हे शमूएलाविषयी भविष्यवाणी होती. तो तर अजून देवाच्या घरात बाळ होता. पुढं काय आम्ही पाहतो, अशीच भविष्यवाणी शाऊलाला आहे की मी माझ्यासाठी एक विश्वासू तयार करत. राजकीय सेवा आणि याजकीय सेवा या दोन्ही घराण्याच्या मेल्या, कारण या दोन्ही घराण्याने देवाला दुय्यम स्थान दिलं. प्रियजनो, प्रश्न आहे, देवाच्या वचनाला आमच्या जीवनात प्रथम स्थान आहे का दुय्यम स्थान आहे? याचा विचार आम्ही केला पाहिजे. आम्ही स्वतःला लागू केलं पाहिजे. मी देवाच्या आज्ञा, देवाचे वचन ऐकतो, पण जर ते पाळायची वेळ आली आणि करायची वेळ आली तर काय खरंच मी आनंदाने ते करतो का? का मी एकमेकांना सहारा घेतो, मला त्यांनी करायला नाही लावलं, मला तिने करायला नाही लावलं, त्यांना राग येईल मी केलं तर? ते देव नाहीयेत. मी जर त्यांचे नाव घेतो तर, मी जर कोणाचं नाव घेतो, ते माझे आई वडील माझे देव नाहीयेत, है ना? माझी बायको माझा देव नाहीयेत, माझा नवरा माझा देव नाहीयेत. आणि इथं आम्ही काय पाहतो की आमचं सामर्थ्य, आमचं वैभव कशामध्ये? तर आमचं वैभव देवाच्या आज्ञा पालनात आहे. दुसरं, ख्रिस्ती व्यक्तीचं वैभव कशामध्ये? देवाची इच्छा पूर्ण करण्यात. रोमकाराचं पत्र 12वा अध्याय 1-2 वचन आम्हाला सांगतं की या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीकरणाने स्वतःचं रूपांतर. जगासारखं आम्हाला चालायचं, वागायची गरज नाही. आम्ही ख्रिस्ती आहोत. जगाला दिसत नाही की आम्ही काय करतोय, आम्ही कसं वागतोय, आम्ही कशी उपासना करतो. आम्ही देवाचा सगळ्यात महत्वाचं आहे काय आदर करतो, जगाला दिसत नाही, बाकी दिसतं. ही गोष्ट अजूनही दिसत नाहीये जगाला, आणि ही आता दोघांमधून नाही दिसली देशाला. आमचं वैभव हिसक्याने दाखवलं आणि यशा त्याला बोलला, संपलं तुझं घराणं, तुझ्या मुलांना पकडतील आणि बाबेलामध्ये नेऊन त्यांना खोजे बनवतील, राजाची सेवा करतील. त्यांना कोणतं सुख भेटणार नाही, ना विवाहाचं, ना लेकरांचं, ना परिवाराचं, कारण तो मूर्खपणा केला. प्रियजनो, आमचं वैभव कशामध्ये आहे? जगिक वस्तूमध्ये नाहीये, जगिक गोष्टीमध्ये नाहीये. आपलं वैभव पवित्र जीवन जगण्यामध्ये आणि स्वतःच्या त्यागामध्ये. प्रभू येशू म्हणतो, जो कोणी स्वतःचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. पेत्र मग त्याला रावला जात नाही. पेत्र येऊन प्रभू येशूला म्हणतो, तुमच्यासाठी आम्ही सगळं काही जोडलंय, घर दार शेतीवाडी सगळं काही, काय भेटेल आम्हाला? प्रभू येशू म्हणतो, येणाऱ्या युगात तुम्ही 12 वंशाचा न्याय निवाडा करा. ख्रिस्ती व्यक्तीचं वैभव काय आहे? देवाचं ऐकणं, देवाच्या सोबत चालणं. ख्रिस्तीच्या व्यक्तीचं वैभव पुढचं आहे, प्रथम स्थान देवाला, देवाच्या कार्याला आणि देवाच्या वचनाला. मग आम्हाला काही भेटो किंवा न भेटो, पण ख्रिस्ती व्यक्तीचं वैभव असतं देवाचं वचन, देवाचं कार्य, देवाचं सगळं काही त्याच्यामध्ये असलं पाहिजे. आणि प्रियजनो, माहिती आहे, या शमूएलाच्या पुस्तकामध्ये, या पहिल्या पुस्तकामध्ये देवाने 2 घराण्याला सोडलं. पहिलं एलीच्या घराण्याला. का? एलीच्या घराण्याने देवाला सोडलं. एलीच्या घराण्याने देवाचं ऐकून सोडलं. देवाने सोडलं, काय घडलं माहितीये? एकाच दिवशी सगळे मेले. नंतर दुसरा आम्ही पाहतो, देवाने शाऊल राजाच्या घराण्याला सोडलं. त्याचा मुलगा पण मेला, चांगला होता तो, योनातान, मेला एकाच दिवशी. शाऊल राजा पण मेला एकाच दिवशी. ही 2 घराणे आम्ही पाहतो. एक याजकीय सेवा करतो, संपली सेवा. एक राजकीय घराण्याचं सेवा करतं, राजकीय सेवा पण मेली, याजकीय सेवा सुद्धा मेली. कारण दोन्ही घराण्याने
आणि दोन्ही घराण्यातल्या प्रमुख व्यक्तीने, इकडे एलीची मुलं, इकडे शौल राजा, देवाचं नाही ऐकलं. स्वतःच्याच इच्छेप्रमाणे चालत होते, स्वतःच्याच मनाप्रमाणे चालत होते. प्रिजनो, आजही देव बदललेला नाहीये. देवाला वाटतं आम्ही त्याचं ऐकावं. म्हणून सूत्र 95 म्हणतं, आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल तर किती बरे होईल. आम्ही जर त्याची वाणी ऐकू तर खूप बरं होईल. आणि देवाने शौल राजाला त्याच्या राजपदावरून काढलं. 15वा अध्याय पहिले शमूएलचा. 26-27 वचन. शमूएल शौलास म्हणाला, मी तुझ्या बरोबर परत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहेस आणि परमेश्वराने इस्रायेलावरील राजपदावरून तुला झुगारले आहे. शमूएल जाऊ लागला, तेव्हा त्याने त्याच्या जाग्याचा काठ धरला व तो फाटला. तेव्हा शमूएल त्याला म्हणाला, परमेश्वराने इस्रायेलावरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्याला दिले आहे. आम्ही काय पाहतो, बरेच जण आहे ना, त्यांच्या आयुष्यामध्ये शेवटच्या टप्प्याला जेव्हा त्यांना माहित आहे मी आता संपलेलो आहे, आता सगळं गेलेलं आहे, एकतर मी मरल नाही तर बरबाद होईल, देवाला शरण जातो. शौल पण तेच करत होता. आणि माहित आहे, तो तिथं शमूएलाला म्हणतो माझ्या बरोबर या, म्हणजे आपण परमेश्वराची उपासना करू. शमूएल म्हणतो मी तुझ्यासोबत येणार नाही, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला. त्या प्रत्येकासोबत हेच घडल, जे आयुष्यभर परमेश्वराचे शब्द झुगारतात. त्यांच्या संकटामध्ये देव त्यांना उत्तर नाही देणार. त्यांच्या संकटामध्ये देव त्यांना उत्तर नाही देणार. मग कोणी असो, स्त्री असो का पुरुष असो, ते जर देवाचे शब्द पायाखाली तुडवतात ना, देव उत्तर नाही देणार. मग संदेशासोबत जरी तुम्ही प्रार्थना करताल ना, काही होणार नाही. शाऊलाने आग्रह केला तरी माझ्यासोबत प्रार्थनेला बसा ना, देव नाही ऐकत. आणि शाऊल त्याला विनंती करतो आणि शमूएल त्याला म्हणतो, कारण तू परमेश्वराचा शब्द झुगारला आहे आणि परमेश्वराने इस्रायलवरील राजपदावरून तुला झुगारलं आहे. जो देवाचा शब्द झुगारल, देव त्याला त्याच्या स्थानावरून झुगारतो, काढून टाकतो. ज्या व्यक्तींच्या जीवनात देवाला किंमत नाहीये, ते ज्या स्थानात आहेत त्या स्थानावरून कसं देव त्यांना खाली काढतो, खाली काढणं देवाला येतं. आणि प्रियजनो, शमूएल जाऊ लागला तेव्हा शौलाने त्याच्या जाग्याचा काठ धरला, विनंती केली, कृपा करून माझ्यासोबत प्रार्थना करा. हे दुसऱ्यांदा त्याने विनंती केली. पहिल्यांदा तर त्याने ऐकली, पण दुसऱ्यांदा विनंती नाही ऐकली आणि शमूएलाचा जागा फाटला. आणि परमेश्वराने हे चिन्ह सांगितलं शमूएलाला की त्याला सांग, तुझं राजपद संपलं. प्रार्थना करत आहे बाळासाहेब, एवढ्या वेळेस प्रार्थना करा, व्यक्ती मरायला नको, काहीतरी करा. प्रिजनो, प्रार्थना लागू होणार नाही. संदेशला जरी आणून बसवलं ना तुम्ही, परमेश्वर म्हणतो मी काय ऐकणार नाही. आणि शमूएल त्याला म्हणाला, परमेश्वराने इस्रायलवरील तुझे राजपद तुझ्यापासून काढून घेतले. हे दुसरी शोककारक गोष्ट आम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. एक अभिषेकित सेवा काढली, एक राजकीय सेवा देवाने काढून घेतली. आणि परमेश्वर त्याला म्हणाला की ती सेवा काढून घेऊन ते तुझ्याहून जो बरा अशा तुझ्या एका शेजाऱ्याला दिलं. या वाईट गोष्टी प्रियजनो, पण माहिती देव असं का करतो? देवाला मजबूर केल्या जातं. आम्ही असा विचार केला पाहिजे ख्रिस्ती नात्याने, काय खरंच आमच्या जीवनामध्ये देव खरंच वैभव आहे का? त्याला वैभवशाली स्थान, आदर, सन्मान, किंमत आम्ही देत आहोत का? आहे. खूप आनंदाची गोष्ट आहे. का माहितीये? आम्हाला आग्रह करावा नाही लागणार पालक लोकांना, संदेशांना आमच्यासोबत प्रार्थनेला बसा, बिलकुल नाही. कारण आम्ही त्याचा शब्दोशब्दी काय करते माहितीये का? आदर करतोय. पण ही दोन्ही घरांनी आम्ही पाहतो, थोडंच नाही दिसत. आता ही प्रार्थना, ही उपासना आता कोणत्या कामाची नव्हती राहिली.
कारण आता या उपासनेने शौलाला त्याचं राजपद मिळणार नव्हतं. काय उपयोग अशा समयांमध्ये जेव्हा आम्ही प्रार्थना करू जिथं आम्ही देवाला कायमच गमावलेले, देवाला आम्ही सोडून दिलेले, उपयोग नाहीये. आणि प्रार्थना केली. 29 काय सांगते अध्याय आम्हाला? 15-29. जो इस्रायलाचे केवळ वैभव आहे तो खोटे बोलणार नाही, तो पस्तावा करणार नाही, त्याला पस्तावा व्हावा असा तो काही मानव नाही. आम्ही पाहतो या ठिकाणी इस्रायलचं वैभव काय प्रियजन माहिती आहे? फक्त आणि फक्त परमेश्वर. ख्रिस्ती व्यक्तीसाठी वैभव काय आहे? आमचे लेकरं नाहीये, चर्च सुद्धा नाहीये. आपल्यासाठी आपलं वैभव आहे परमेश्वरचं वचन, ते ऐकणं, ते पाळणं. अनेक जणांना आपल्या चर्चचा अभिमान असतोय ना, आमचं चर्च लय भारी आहे, आमची पाळक लय भारी. ते सुद्धा नाहीये. कोणी माहिती आपलं वैभव? परमेश्वर. आमची शान, आमचा अभिमान कोण जर आहे? जिवंत परमेश्वर. कोणता मनुष्य सुद्धा नको. तो किती मोठे चमत्कार करो, शब्दाने मेलेले जीवन करो किंवा 100% भविष्यवाणी करो, परमेश्वर आहे. इथं शमूएल त्याला बोलला, जो फक्त तोच इस्रायलचं केवळ वैभव, तोच, दुसरा काहीच नाहीये. तो खोटं बोलणार नाही आणि त्याला पस्तावा सुद्धा होणार नाही. आम्ही जेव्हा एखाद्या गोष्टीला आपलं वैभव, आपलं आदराचं स्थान किंवा आपल्या सुंदरतेचं स्थान बनवतो, सगळं संपतं प्रियजन. आम्ही समजून घेऊया आज या वचनातून परमेश्वर आम्हाला काय सांगू इच्छितो. आणि शाऊलाने तरी प्रार्थनेला आग्रह केला, पण माहिती आहे काहीच घडलं नाही. शमूएलाने पण प्रार्थना केली. परमेश्वर म्हणतो आता मी त्याला सोडलेले, तू कुठपर्यंत त्यासाठी प्रार्थना करशील? परमेश्वर काय उत्तर देतो त्याला? कशाला तू प्रार्थना करतोय? संपलेलं आता सगळं, ती फाईल मी बंद केलेली आहे. आणि मला अनुताप झाला त्याला राजपदावर नेऊन, कारण त्याने मला अनुसरायचं सोडलं. प्रियजनो, ख्रिस्ती व्यक्ती या नात्याने आमचं वैभव काय आहे? आमचा पैसा, आमची दौलत, प्रॉपर्टी, शेती, आमच्या गाड्या, नातेवाईक, काय वैभव आहे आमचं? का परमेश्वर आहे? कोण आहे आमच्या समोर मोठं? आम्हाला याचा विचार करणे. या वचनामध्ये एकाच घरातले 2 चरित्रे तुमच्या माझ्यासमोर. एकाने मरूपर्यंत देवाचं काम केलंय, काही नाही भेटलं. एकाला काही सेवा भेटली नाही, पण मरताना माहितीये का, तो हृदय, त्याचं हृदय सगळ्या जगाला दाखवते माझ्यासाठी गरज काय. तिसरी मरताना दाखवते देवाचं वैभव गेलं, इस्रायलचं वैभव गेलं, इस्रायलचं वैभव गेलं. एक स्त्री दाखवते, तिला कोणती सेवा नाही मिळाली, पण ती जगाला दाखवते इस्रायलचं वैभव गेलं. हे मरताना युद्धात मारले गेले. त्याच्यामुळे आम्ही आयुष्य कसं जगत आहोत हे महत्वाचं तर आहे, पण माहितीये सगळ्यात महत्वाचं काय? मरताना आम्ही कशा अवस्थेत मरतो हे महत्वाचं आहे. जर मरतानाच्या क्षणाला आमच्या जीवनात देवाला आदर, किंमत, ते वैभव नाहीये, आमचं मरणं आपल्या स्वतःसाठी सुद्धा लाभदायक नाही ठरणार. ती मरत होती, तिला माहित होतं की मी मरल, पण ती जगाला सांगत होती आपलं वैभव काय होतं. आणि ती सांगते इस्रायलचं वैभव नाहीसं झालं, गेलं. आमच्यासाठी अभिमान काय आहे? आमची शान कशामध्ये? आम्ही याचा विचार करूया. आमचं वैभव कोण आहे? आमची ताकद कोण आहे? आमची सुंदरता, आमची शान कशामध्ये? आमचा गर्व काय आहे? आमचा अभिमान काय? आमचे वरदानं पण नसावीत बरं, ते देवानेच दिलेले आहेत. तर देणाराच देव मोठा आमच्यासाठी पाहिजे, त्यासाठीच आम्ही जगलो पाहिजे. आणि हे तरुण आम्ही पाहतो ते मेलेत, पण देवाचे होऊन नाही मेलेत. आणि दुसऱ्या अध्यायामध्ये तुम्ही वाचा, तिथे तुम्हाला पाहायला भेटतं देवाला त्यांना मारून टाकायचं होतं, कारण त्यांचं पाप देवाच्या दृष्टीने गंभीर होतं, म्हणून देवाला त्यांना मारून टाकायचं होतं.
देवाची सेवा करणारे पापात जगतात आणि सेवा करतात, देवे नाही पाहू शकत. एक ख्रिस्ती व्यक्ती जेव्हा तो ख्रिस्ताला परिधान करतो, तो ख्रिस्तालाच घेऊन चालला पाहिजे. जगाला आणि जगाचे विषय त्यासोबत नको, त्याने तडजोड करायला नको. हे पण चालतं आणि ते पण चालतं. त्यांच्या जीवनात गंभीर पाप काय होतं? जार कर्म. देवाशी पण संबंध, बायकोशी पण संबंध आणि अनेक स्त्रियांशी पण संबंध. देवाला नाही पटत आहे. नवी करातही नियम नाही बदलला, नियम तोच आहे. देवाचे नियम बदललेले नाहीये, तेच आहेत. फ्रीजरो या शमूलाच्या पुस्तकामध्ये आम्हाला परीक्षण करायला हा अध्याय सांगत आहे. 2 घरं आमच्या समोर येतात. 2 घरांमध्ये खूप कमी लोक आहेत देवाचा आदर करतात, देवाला ओळखतात, देवाच्या पावित्र्याची आदर करतात, जाऊ नये म्हणून जपतात. मरतानाही त्यांना परवा आहे देवाच्या पवित्रतेची. तीजनो या वचनामधून आम्हाला हे समजण्यास की आम्ही देवाच्या पवित्र गोष्टीची आम्ही काळजी घ्यावी. आम्ही देवाचे आहोत आणि आम्ही देवासोबत असावं. तिला शेवटची संधी मिळाली, पण त्या शेवटच्या संधीला तिने जगाला दाखवली. या दोघांना मोरूपर्यंत संधी होती, पण माहितीये का, त्यांनी जगाला एक भ्रष्ट सेवा दिली, देवापासून दूर केलं लोकांना आणि देवाचं स्थान त्यांनी घेतलं. काहीच नाही मिळालं त्यांना. आज तुम्ही मी देवासोबत आहोत. तिथे आमचं वैभव त्याच्या वचनामध्ये, आमचं वैभव ख्रिस्ती लोकांचं वैभव त्याच्या आज्ञापालनामध्ये. जगाचं समरूप होण्यासाठी आम्हाला दिलेलं नाहीये, आम्हाला त्याच्या वचनाशी समरूप होण्यासाठी आम्हाला हे दिलेलं आहे आणि आम्ही त्याच्या वचनाप्रमाणे आम्ही स्वतःला करूया.